तर नमस्कार मित्रांनो, आता गुरं चरतात आपले गव्हाच्या शेतात. कारण की आज पप्पांनी सकाळी जेवण केलं नव्हतं ना, तर त्याच्यामुळं गव्हाच्या शेतात गुरांना सोडलं. एवढं काही जास्त खायला नाही तर, पण हे काय हारण्या कसं बांधायला गवत खातं खिल्लारी, तर तसं बांधायला चरायला गवत आहे. म्हणजे बांधाच्या कडेने गवत आहे बघा. आता शुभश्री पण बांधाच्या कडेने गवत खाते. तर मग त्याच्यामुळे आज गुरांना इथं सोडले. नाही तर गुरं परवा दिवशी पण गव्हाच्या शेतातच चरलेत गुरं. काल पण सकाळून गव्हाच्या शेतात चरलेत, दुपारून काटवातल्या शेतात गेले होते चरायला. पण आज सकाळी पप्पांनी जेवण केलं नव्हतं, तर त्याच्यामुळे परत मग पप्पा म्हणले इथं गव्हाच्या शेतातच फिरवतं त्यांना. तर मग आता हे गवत सापडून खात आहेत. तिकडं काही खाली थोडी हराळ वगैरे आहे ना, तर ते मध्ये काही खात आहेत आणि काही गुरं इकडं बांधाच्या कडेने खातात. आपला हा मोसंब्याच्या शेतातलं गहू हा पण आलायचा काढायला आता. म्हणजे तरी आणखीन 10 दिवस बाकी आहे, 10-12 दिवसाला. हे बघा, आणखीन लक्षपूर्वक बघितलं तर हिरवे ना कोडी, हिरवे कोडी एकदम वाळायला पाहिजे. शुभश्री, तुला सांगितलं कळत नाही का? दगड ए राणी, हो माग चल, हो बाजूला. राणी चल तिकडं. इकडं गावातच काय करते काय ही गाय? काही बांधाला खातात आणि काही तिकडंच गव्हाच्या शेतात गवत सापडतात. ह्यातली लाली मध्येच खाते, लाली शांत खाते, गुणवाने लाली. आणि गंगा पण मध्येच तिकडं खाते. हे राणीले कडीला खाते बरं का, ती बांध सोडत नाही, सारखं कडील ती राणी. हे गवळ्या शुभश्री पण एकदा हाकलली की तिकडं मध्ये गेली शेतात. हे असे ह्या बांधणी खातात आपल्या. आणि ज्यांना तहान लागते ते पाण्यावर येतात. त्यांना नदीच्या सवय ना, नदीच्या कडेची. ज्याला तहान लागून ते पाणी प्यायला जातात. आता शुभश्री पण पाण्याने येणार आहे, शुभश्री आणि गवळ्या. कारण ते चरत इथवर आलेत ना, तर ते पण पाणी येणार आहेत. यांना कसं जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यायची सवय नदीवर. तर बैलांना टाकली लाल नेपेर आणि ऊस दोन्ही मिक्समध्ये कुठे बैलांना आणि गायांना. काल मी लाईव्ह आलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ नाही बनवला. लाईव्हच्या नंतर परत दुपारून मी ऊस आणला होता. तर हे बघा, ऊस थोडासा शिल्लक पण आहे. म्हणजे अर्ध्या ऊसाची कुट्टी गेली आणि अर्ध्या इथे शिल्लकमध्ये जो उद्याच्याला टाकायचा. नंदिनी इकडे रवंत करते मस्तपैकी. तिला कुट्टी ठेवली. भैयाने लयच मोठी कुट्टी ठेवली हिला खायला. एवढी ती खाणार पण नाही, पण राहू द्या. ती सांडत पण नाही कुट्टी, राहू द्या. बगिरेला आत्ताच खायला नको टाकायचं. ह्याला इकडं पण टाकलं ड्रममध्ये कुट्टी, समोर कुट्टी, स्टाईल कुट्टी खाणं. आता आपली होळी पेटवली आणि गुरं पण सगळे आलेत. गुरं पण त्यांच्या जागेवर बांधले सगळे. आता होळी पेटवली, आता जेवण करायचं. गुरं आज त्याच्यामुळेच घरीच होते, म्हणजे आपल्या गावाच्या शेतात. तर ना हा बहिड आहे. तर ह्या चायनीज मला यूट्यूब चालू करायला लावलं. म्हणजे मी तर तसे अगोदर ब्लॉग बघायचे, पण ती स्वतः तू कर, तुझ्याकडे कंटेंट आहे असं म्हणून सुरुवातीला डेअरिंग तिने दिले ह्याच्याने. ह्याच्या आईचा पण कुकिंगचा चॅनल होता, पण तिचा काही सक्सेस नाही झाला, पण आपला सक्सेस झाला. हो का, हे गोरं असं करते. कॅरेट आता सांडायच लागलो होतं, आवाज नसता दिला नाही, कॅरेट सांडीतच होतं. मित्रांनो, आपली होळी छोटीच असते आणि आपण जरा लवकर गडबड केली, लवकर उरकला. कारण की पप्पांना गुरं घेऊन जायचं होतं ना परत, मग जेवण करून. आणि मी तर जेवण करून एक झोप घेतली. मी आत्ता नेपेर तोडून ठेवला आहे. तर लाल का नेपेर, ऊस तर शिल्लक होताच, पण लाल का नेपेर तोडून ठेवला. तर ऊस बघून मला लक्ष झालं आपल्याकडे पाहुणे आले, ते त्यांना ऊस द्यायचा होता. पण त्याचं ऊस आपणचं पण लक्ष नाही, म्हणजे गप्पाच्या एवढ्या. आणि बोलण्यात तुम्हाला दाखवायचं राहिलं, ती पाहुणी होती जिने मला बळच हरभऱ्याच्या झाडं चढून लय व्हिडिओ भारी बनवतोस, कंटिन्यू चालू ठेव असं करून तिने मला, म्हणजे चालू पण तिनेच करायला लावलं मला. आणि नंतर भारी बनवतोस, आत्ता पेमेंट चालू होईल, मग पेमेंट चालू होईल, असं तिने मला घुमत मी इथपर्यंत व्हिडिओ बनवले. तर ती आली होती. तर नाही, ती व्हिडिओत लाजली पण नसते, माझी वहिनी होती, म्हणजे आत्याची मुलगी होती. पण गप्पा मारत लक्षातच नाही. तो व्हिडिओ दाखवला ना मी, तर तो तिचा मुलगा होता. पण नंतर मी तिला व्हिडिओत घेईन म्हटलं, पण बोलण्यात लक्षातच नाही. आणि तिला ऊस पण द्यायचं होतं खायला, पण ते पण लक्षातच नाही बोलण्यात. आणि ऊस इथं कुट्टीसमोरच होता, पण लक्षातच नाही. ए नंदिनी, बस का तुला खायचं? जास्त खात पण नाही, थांब तुलाच टाकतो ना खुराक नाही ह्याच्यात बाबा. भैया असला ना खायला ठेवायला, लय खायला ठेवतंय नंदिनीला, ती खाती थोडंसं. आणि इकडं बैलांचं नेपेर खाऊन झालं होतं, त्यांना थोडी वैरणीची कुट्टी टाकली. चिमण्याला तर नाही आवडत वैरणीची कुट्टी, पण सर्जा खातोय थोडी. तर मित्रांनो, आज मी गुरं सांभाळ जास्तीचं काम केलं आहे. तर हे जास्तीचं काम केलं मी. इथलं आपलं गांडूळ खत होतं ना, जे गांडूळ खत तयार झाले, तर ते असं ह्या गाळणीमध्ये गाळून हे बघा असं करून ठेवलं आहे. असं पाटीत काढून परत एक गोणी भरून ठेवली.
हे बघा, हे असं आपलं गांडूळ खत आहे. थोडं पांढरा दिसतंय, तो काडी कचरा आहे, म्हणजे वाऱ्याने आलेला, हवेने आलेला ह्याच्यावर. नाही तर बाकी आणि हे बघा खाली हे असं आहे, हे उघडं आहे ना, तर त्याच्यामुळे काडी कचरा येतो. नाही तर हे असं आहे. छान. चला, गुरं आले वाटते बहुतेक घरी. मी जात होता घरी. बस मग परत तेवढी एक गोणी भरून ही दुसरी गोणी पण आणली होती मी. जर आज पाहुणे आले नसते तर ही दुसरी गोणी पण मला भरायचीच होती. हे सांडलं, सांडू दे तेवढं आता. एकच होते रे, नाही सांडत, नाही सांडत. चला, ही गोणी पण 30% भरली. बाकीची आता उद्याच्याला भरू, जेव्हा जसा थोडा वेळ भेटेल ना तसं भरू. हिऱ्याला तर पाणी तिथं टाकीत हायच. हे शुभश्री, शुभश्री आहे, हाय. मारायला कसलीच भेट नाही का. तिला माहिती आहे मी मारतच नाही, त्याच्यामुळे ती मला घाबरतच नाही. गावरंग आहे, गावरंग आहे. ऐक ना, थांब, बाकीचे जाऊ द्या. हट. राणी हे काय, गंगाचं हाईक खिलरी आहे तिथं सामना, हाईक खिलरी. हट, सर माग. चला, ह्यांना बांधून घेतो. राणीपासून सुरुवात करतो बांधायला. बाकी ही आली हिच्या जागेवर, सगळ्या जागेवरच थांबल्यात.